नाही नाही, काय चालू करू, पुन्हा पुढे बोलू? कोण आहे ते आरोग्य खात्याचे मंत्री होते, तेही गेले. उपमुख्यमंत्री महोदय आलेले, आपण चालू करू. अरे अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे आमची. हे पद्धतच आहे, नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या. किमान त्या खात्यातील यांना कोण थांबवलं होतं? मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजेत. अनेक बाशिंग बांधून होते, कोट शिवले होते, त्याला करून टाकायला पाहिजेत. पण आज जे मंत्री आहेत, आम्ही बोलतो, ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करा, सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा. विरोधी पक्षनेते आलेले आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत, चालू करा. आपण मंत्री महोदय आहेत इथं. आपण म्हणतायत महसूल मंत्री, आरोग्य मंत्री, हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे. त्यांना मी निरोप दिला, त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न 3 प्रश्न दोघांचे आहेत, त्यामुळे ते दोघेही वरच्या सभागृहात आहेत. आणि अध्यक्ष महोदय, वडेट्टीवार साहेब आपण, जयंत पाटील आपण, जयंतराव आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले, सिनियर सदस्य आहात. नाना पटोलेजी, आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्याचा मंत्री हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही. आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला, असं काही सांगू नका. नाही 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 नाही, उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत, काहीतरी सांगायचं. जयंत पाटील साहेब, त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण भाषण सुरू करावं. अध्यक्ष महोदय, आपल्या चार विभागाच्या मागण्या आहेत. सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे. हे आहे, एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्यानी उत्तर द्यायचं. एकच सिन्सिअर मंत्री मला दिसत आहेत, ग्रामविकास मंत्री. बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही. आणि त्यामुळं महसूल, सार्वजनिक आरोग्य आणि महिला बालविकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला? अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे. आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारे सहकारी आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आत्ता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं 1 वाजता वरचं सभागृह क्वेश्चन आवरचं संपणार आहे. मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय. जयंतराव पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय, प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लायमध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो. ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे. त्याच्यामुळं अनुदान हे जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे माझ्या संमतीनं, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे. त्याच्यावर सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे. मी थोडा बाहेर गेलेलो होतो, कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्ष नेत्याला माहिती आहे, कारण सुरुवातीच्या मिटिंगमध्ये विरोधी पक्ष नेते पण आमच्याबरोबर होते. मला फक्त तिथं उशीर लागला. तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला, मला तिथं जरा वेळ लागला. आता आलोय मी. आता 3 वाजेपर्यंत कुठं जात नाही. इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती. विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं. जाधव साहेब, तुम्ही बसता हे मान्य आहे. 2014 सालापासून आणखीन एक, या पूर्वीच्या 2014 पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे. ज्या वेळेला महत्त्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे. मी स्वतः पाहिलंय. 1995 सालापासून मी सभागृहात आहे. 2014 पासून ही प्रथा बिघडली आहे. एकही सचिव बसत नाही. लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, मुंबईचे कमिशनर बसायचे. आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात, चेंबरमध्ये बसून. हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय. हे साफ चुकीचं आहे. संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही. कशा करता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांची दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशा करता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्यामुळं. आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. अधिकाऱ्यांनी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे. अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे?
मंत्री महोदय. डीजी झाले, इथे अधिकारी असले, हे अदृश्य असतात. आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेत आहेत, ते आपली नोंद घेत आहेत. आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा आम्हाला परत. राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत. पण आपण असं गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं. 14 पासून असं झालं, हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव, आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे. इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला, पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक माणूस असतो, म्हणून त्याचा उल्लेख झाला. आमचा आग्रह आहे, शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत. नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं 10 मिनिटासाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं. अध्यक्ष महोदय, कितीदा सांगायचं, हे सिनियर सदस्यांना समजत लक्षात येत नाही का? वर प्रश्न उत्तर चालू आहे, त्याला काय अर्थ आहे? विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. माझी सभागृहाला विनंती आहे, 4 वाजता गिलोटीन आहे, ह्याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता? अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा, आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते. एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेलेत. अहो ऐका, हो तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका. तुम्ही जरा बसा. हो काय माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असं होत नाही. तुम्ही 10 मिनिटासाठी हे सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा, तुम्ही म्हणताय तुमचं आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही? आणि म्हणून बोलू द्या, विरोधी पक्षनेते बोलतायत, म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित, आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की चालू करावं. तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा. हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना, चालू आहे. गिरीश भाऊ, चालू आहे. काय काम करायची? विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा, बोला. आपण बोलवा म्हणून सूचना द्या ना.
मी निरोप बाकीचे मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.